मराठी, आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल। संपूर्ण राज्यामध्ये बळीराजाचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा जो आहे तो आज साजरा होताना दिसतो आहे आणि मोठ्या प्रमाणात राज्यातील अनेक गावांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। पण बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शेतकऱ्यांनी अभिनव ट्रॅक्टर पोळा जो आहे तो या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि या वेळेला ट्रॅक्टर सारथी म्हणून या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सुद्धा सहभाग नोंदवल्याचं पाहायला आपल्याला मिळालेलं आहे। आपल्याला माहित आहे की बळीराजाचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा जो आहे तो संपूर्ण राज्यामध्ये आज मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। पण मेहकरमध्ये मात्र अभिनव ट्रॅक्टर पोळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर या पोळ्याच्या अनुषंगाने जमा झाले होते आणि यावेळी ट्रॅक्टर सारथी म्हणून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सुद्धा या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे। आपल्याला माहित आहे की शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस शेतात राबणारा बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने सर्वत्र जो पोळा आहे हा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। पण आधुनिक युगामध्ये बैलजोडीची संख्या जी आहे दिवसेंदिवस ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जी आहे ती कमी होताना दिसते आहे आणि या शेतीसाठी आता ट्रॅक्टरचा उपयोग जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातो आहे आणि शेतीचे कामं सुद्धा मोठ्या प्रमाणात या माध्यमातून केले जाते आणि यामुळे पोळ्यासारखे सण सुद्धा यापुढे कायम राहावे या दृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शेतकरी बांधवांनी हा आगळा वेगळा पोळा जो आहे तो साजरा करत अभिनव मिरवणूक काढत मेहकर शहरातील मुख्य मार्गाने ही मिरवणूक काढण्यात आली आणि या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये जवळपास 150 ते 200 ट्रॅक्टर जे आहेत ते सहभागी झाले होते, जे वर्षभर आपल्या बळीराजाकरता शेतात सर्जा राजाच्या बरोबरीने आपल्या आधुनिक युगात योगदान देत असतात। असे ट्रॅक्टर देखील आज आपल्याला शहरातील रस्त्यावर दिसून आले आणि या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये सर्व शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन या बैल पोळ्याच्या अनुषंगाने ट्रॅक्टर पोळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव त्याचबरोबर मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमुंकर सुद्धा यांच्यासह शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर पोळ्याच्या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। पाहूया हे दृश्य। गेल्या जवळपास 10 वर्षापासून मेहकरमध्ये आमचे जेवढेही युवा शेतकरी आहेत जे आधुनिक पद्धतीने आपली शेती करतात त्या सर्वांचा ट्रॅक्टर पोळा आम्ही मेहकरमध्ये प्रदर्शना घालून आम्ही काढत असतो। खरं म्हणजे पोळा हा आपल्या हिंदूचा आणि विशेष करून शेतकऱ्यांचा एक मोठा सण आहे की जे बैल वर्षभर राबून शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेती कसण्यासाठी मदत करत असतात आणि म्हणून त्या बैलाचे ऋण फेडण्यासाठी हा बैलांचा सण म्हणजे पोळा हा शेतकरी मोठ्या उत्साहामध्ये फार पूर्वीपासून त्या ठिकाणी साजरा करतो। पण आताच्या आधुनिक युगामध्ये शेतीचे क्षेत्रफळ कमी होत गेलेत, त्यामध्ये मॅन पॉवरचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झालेत आणि म्हणून अनेक युवा शेतकरी हे आधुनिक पद्धतीनं शेती करायला लागलेले आहेत आणि आता बैलाऐवजी ट्रॅक्टरचा आणि आधुनिक अवजाराचा उपयोग हा शेती करण्यासाठी केला जातो आणि त्यामुळं बैल पोळा असेल, आमचा पोळा सण असेल, हे थोडं मागं पडत चाललं होतं आणि म्हणून हा आमचा एक हिंदूंचा सण आहे, आमच्या शेतकऱ्यांचा सण आहे। शेतामध्ये राबणाऱ्या बैलांसाठी त्यांचं ऋण फेडण्यासाठी त्यांची पूजा अर्चा करून त्यांना अगदी नैवेद्याचा घास सुद्धा आज सर्व शेतकरी देत असतात। तो सण म्हणून पोळा आपण साजरा करतो। पण आता बैलाच्या जागेवर ट्रॅक्टर आलेत, पण हे आमचे सण कायम त्या ठिकाणी चालू राहावेत, या सणामधला उत्साह कुठे कमी होऊ नये आणि म्हणून ज्यांच्याजवळ बैल आहेत ते बैल पोळा साजरा करतात, जे ट्रॅक्टर सारख्या अवजारांना शेती करतात ते आपल्या ट्रॅक्टरांच्या माध्यमातून आज ट्रॅक्टर पोळा त्या ठिकाणी साजरा करतात। आजही मेहकरमध्ये जवळपास 150-200च्या जवळपास तालुकाभरातून आणि शहरातून सर्व शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर सजवून त्या ठिकाणी आणले। आज ट्रॅक्टर पोळा मेहकरमध्ये साजरा झाला।